नमस्कार. आज आपण आहोत मुंबईच्या सहार कार्गोमध्ये. आपल्यासोबत महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष धर्मेजी राठोड आपल्यासोबत आहेत. धर्मेजी, काय सांगाल? आज दसरा मेळावा आहे, मोठ्या उत्साहामध्ये शिवाजी पार्कमध्ये शिवसैनिक उपस्थित आहे. आपण काय शुभेच्छा द्याल? पहिलं तर दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सगळे माझ्या शिवसैनिकांना. आणि हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, माननीय नेते आमचे युवा सेनेचे आदित्यजी ठाकरे साहेब आणि अनिल परब साहेब आणि आमचे अध्यक्ष माननीय उदय दळवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी सहार कार्गो विमानतळ म्हणजे अंधेरी पूर्व सहार कार्गो विमानतळ इथे एक मोठ्या प्रमाणे शिवसेनेसाठी मी एक बस काढली आहे. आणि त्या बसानुसार आमचे टॅक्सीवाले, ऑटोवाले आणि आमचे टेम्पोवाले त्या बसमध्ये प्रवास करून छत्रपती शिवाजी महाराज मैदान दादर इथे जाणार आहे. आणि मोठे उत्साहाने, मोठे जल्लोषाने हे शिवसैनिक आमचे ते कार्गोचे जमा झालेले आहे. आणि त्यांना घेऊन मी आता छत्रपती शिवाजी महाराज मैदान दादरला जाणार आहे. आणि बाळासाहेबांनी जे आम्हाला शिकवलं आहे आणि जे आम्हाला सांगितलं आहे त्याप्रमाणे आम्ही चालवत आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे आम्ही करत आहे. आणि कार्गोमध्ये नेहमीप्रमाणे या वास्तूच्या हिशोबाने जे आमच्या ऑफिसच्या कार्यालयामध्ये आम्ही नवीन कार्यक्रम करत असतो त्याबद्दल मी खूपच आनंदी आहे. आणि आज जे शिवसैनिक आनंद आणि उत्साहाचे छत्रपती शिवाजी महाराज मैदानात जातात आहे ते फक्त आमचे शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि आमचे उद्धव साहेब याच्यामुळे दिसणार येतात. आणि त्यांचा जे आनंद आमचे माननीय माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी मोठा उत्साह, एक मोठं प्रसन्न ज्याचा आम्हाला आनंद होतो त्यासाठी आम्ही नेहमी तिकडे जात असतो. त्यासाठी मी आणि हे उत्साह फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये बघायला भेटतं. त्याबद्दल दसरा मेळाव्याचा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा सगळे शिवसैनिकांना, सगळे जनतेला आणि माझ्या शिवसैनिकांना दसरा मेळाव्याचा मी हार्दिक शुभेच्छा देतो. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र आमच्या साहेबांचा, महाराष्ट्र आमच्या साहेबांचा, कोणाला रे कोणाला, शिवसेनेचा वाला, शिवसेनेचा वाला. नमस्कार. आपण आहोत शिवाजी पार्कमध्ये. आज या ठिकाणी सोबत आपल्याजवळ दळवी साहेब आहेत. ठाकरे यांचा दळवी साहेब, काय सांगाल? मोठ्या प्रमाणामध्ये मेळाव्यामध्ये शिवसैनिक उपस्थित आहेत. आपण काय शुभेच्छा द्याल? आज शिवसेनेचा दसरा मेळावा, एक मैदान, एक नेता, एक झेंडा. आज हा गेली अनेक वर्ष या ठिकाणी या शिवाजी पार्कच्या मातीमध्ये होतो आहे. आणि त्याच दिवशी विचाराचं सोनं लुटण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेर होते तमाम शिवसैनिक, बाळासाहेबांचे शिवसैनिक, उद्धव साहेबांचे शिवसैनिक आज विचाराचं सोनं लुटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आणि आज जो आम्हाला विचार देतील, आज जे आम्हाला सोनं देतील त्या विचाराचं सोनं करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आमचा विचार घेऊन जाणार आहोत. काय शुभेच्छा द्याल? सगळ्यात महत्त्वाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही ग्रामीण भागातून शिवसैनिक या ठिकाणी आलो आहे विचारांचं सोनं लुटण्यासाठी. आज जर महाराष्ट्राची परिस्थिती बघितली, अतिवृष्टीमुळे आपला बळीराजा अतिशय चिंताग्रस्त आहे, भयभीत आहे. पण फक्त या सत्ताधारी फडणवीस सरकार फक्त आकड्यांचा खेळ आणि घोषणांचा पाऊस पाडत आहे. आज खऱ्या अर्थानं शेतकरी मदतीकडे डोळा लावू नये, पण सत्ताधारी फक्त मुंबईच्या निवडणुकीकडे डोळा लावू नये. पण उद्धवजी आज ही ठाकरेची तो धडाडणार निष्ठावंत शिवसैनिक आम्ही हे विचारांचं सोनं आम्ही आमच्या गावी घेऊन जाणार. आणि 100% ग्रामीण भागापर्यंत जो पिचलेला, गांजलेला, जो खऱ्या अर्थानं भयभीत झालेला नागरिक आहे त्याच्यापर्यंत आम्ही विचारांचं सोनं पुरवणार. आणि 100% येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी जे आता पुलवामामध्ये आमच्या 26 बहिणींचं कुंकू पुसलं गेलं तर ही भारत पाकिस्तान सामना रंगवण्यासाठी आणि त्यातून पैसा कमवण्यासाठी, आपल्या पोरांना पैसे कमवून देण्यासाठी हे सामना रंगवतात. हा नालायकपणा यांनी आता भाजपने बंद केला पाहिजे. त्यासाठी आम्ही निष्ठावंत शिवसैनिक भाजपला या महाराष्ट्रातून, या देशातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. हेच विचारांचं सोनं लुटण्यासाठी आज आम्ही या दसरा मेळाव्यासाठी आलो आहे. काय शुभेच्छा द्याल?
ऊन वारा पाऊस काही असू द्या, तुम्ही बघताय आता जवळजवळ मे महिन्यापासून पाऊस चालू आहे. आज सुद्धा पाऊस एवढा पाऊस आहे, तरीसुद्धा कट्टर शिवसैनिक, गद्दार सोडून कट्टर शिवसैनिक जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते सगळे उद्धव साहेबांच्या सोबत आहेत. ही तुम्ही ताकद आता बघताय, हीच ताकद ही महाराष्ट्राला तारणार. लक्षात घ्या. येत्या मुंबईत महापौरामध्ये कोण बसेल? 100% हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच महापौर आहे. यामध्ये अजिबात दुमत नाही. मध्ये आहे प्रत्येक मुंबईमध्ये राहणारा हा प्रत्येक सर्व जाती धर्माचे ही जी माणसांच्या मनामध्ये आहे, इथे मुंबईचाच महापौर बसला पाहिजे आणि मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच महापौर बसला. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांचा अरे आवाज कुणाचा? ही ताकद कुणाची? अरे गद्दार बिंद्याचं करायचं काय? अरे गद्दार बिंद्याचं करायचं काय?